आज आश्विन शुद्ध द्वितीया आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस। आज श्री करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा ही कन्याकुमारी मातेच्या स्वरूपामध्ये बांधलेली आहे। आपल्याला माहीत आहे की भारताच्या दक्षिण टोकावर जिथं 3 समुद्रांचा संगम आहे तिथं कन्याकुमारी मंदिर आहे आणि ही कन्याकुमारी ही अजन्म कुमारिका आहे, त्यामुळेच तिचं नाव कन्याकुमारी असं पडलेलं आहे। शंकराच्या विवाहासाठी तिने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येसाठी तिच्या एका हातामध्ये माळ आहे आणि काही कारणानं शंकराचा आणि कन्याकुमारीचा विवाह होऊ शकला नाही, त्यामुळे ती कायमस्वरूपी कुमारिकाच राहिलेली आहे। तिच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि ती कायमस्वरूपी जप करत आहे, असं त्याच्या मागचं हे आहे। दुसरा एक विषयमध्ये कन्याकुमारीच्या एका नथणीमध्ये असा हिरा होता की त्या हिऱ्याचा प्रकाश सर्वदूर पोचायचा आणि त्यामुळं चुकून दिशाभूल होऊन आणि ते दीपगृह समजून समुद्रातली जहाजं त्या बाजूला यायची आणि खडकावर आपटून पुढायची। त्यामुळे तत्कालीन तिथल्या राजांनी त्या बाजूचं दार बंद करून पश्चिमेचं कन्याकुमारीच्या मंदिराची दिशाच बदलली आणि त्याच्यानंतर ते अपघात थांबले। त्यामुळे त्या स्वरूपाची एक चमचमती नथणी ही आज आपण अलंकारामध्ये घातलेली आहे।